प्रतिबिंब जनमानसांचे. येत नाही आपण बसा, मी सुद्धा इथं तुमच्यावर बसणार, मी काय कुठेही शेड खाली जाणार नाही. पण इथं आल्या प्रत्येक व्यक्तीने त्या व्हिडिओ काय घडलं, कसा जिहाद घडतो. रात्रीच्या वेळेला बस स्टॉप, आता मी तर काय रात्रीचं फिरत नाही, पण रात्रीच्या 2-2:30 वाजता सकाळी लोक सांगतात की या महिलेला असं केलं, त्या महिलेला तसं केलं. पण आम्ही त्या महिलांशी संपर्क करतो, कुटुंबात संपर्क करतो, पण ते एफआयआर द्यायला तयार होत नाही. कारण थोडी प्रतिष्ठा असते, इज्जत असते. हे इज्जत नसलेले लोक आहेत. त्यामुळे या लोकांकडनं आपण कशा पद्धतीने नियोजन करायचं याच्यावरती आपण निश्चित रूपाने नियोजन करू. पण जिल्हा बँकेपासून नेवासा जाणारी लाईन, सोप्याला अपडाऊन करणाऱ्या गाड्या असतील किंवा स्टँडच्या बाहेर, पुन्हा स्टँडच्या बाहेरच्या गाड्या असतील, इथून पुढच्या काळामध्ये जो ड्रायव्हर आपल्याला ओळखता येईल, ज्याच्या कपाळाला कुठे टिळा असेल, गाडीमध्ये काहीतरी देवदेवतांचा फोटो असेल, तर तशाच गाड्यांमध्ये आपण प्रवासाकरता बसा. आता याच्यावर कोण टीका टिप्पणी करल, मला काही त्याच्याशी घेणं नाही. हे आपल्याला जर सुरक्षित राहायचं असेल, रात्रीच्या सुद्धा आम्ही पाहतो, आमच्या काही कुटुंबातल्या, चांगल्या कुटुंबातले लोक इथे येतात रात्री, त्या मुलींना घ्यायला येतात, मुलींना सोडायला येतात, कुठं चालले इकडे चालले, हरकत नाही. पण माझी सगळ्या हिंदू बांधवांना विनंती की आपल्या आपल्या जे संपर्कात काही कुटुंब असतील, त्यांच्या कुटुंबातल्या महिला प्रवास करत असतील, तर त्या गाडीमध्ये, प्रवासी गाडीमध्ये, मग ती एसटी महामंडळाची बस असो, खासगी लक्झरी असो किंवा कुठली छोटी एखादी प्रवासी वाहतूक करणारी गाडी असो, त्या ड्रायव्हरचं तुम्ही नाव विचारा, आधार कार्ड बघा, तर त्या गाडीत बसवा. टिळा लावलाय का बघा. आता काही काही लोक ते पंच घालून फिरायला लागलेत आपले असले. तुम्ही जर पाहिलं तर आता समृद्धी महामार्गाला एक गाडी मागे ऍक्सिडेंट झाला, पेटली, तो ड्रायव्हर जिहादी होता, उतरून पळून गेला. सगळ्याचे सगळे लोक आपले. आपला जर माणूस असता तर त्या आपल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता, पण त्याच्या चुकीमुळे गाडी पेटली, जवळपास 40-50 लोक मृत्युमुखी पडले, जळून खाक झाले. हे लोक त्यांची संख्या वाढवून आपली कशी कमी करता येईल याच्यावर देखील लक्ष केंद्रित करून काम करतात. पण आपण सर्वांनी याच्यामध्ये जागरूकता दाखवा आणि इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येकाला जागरूकता दाखवा की कुठलाही प्रवासी वाहतूक करणारा गाडीचा जो काही चालक असेल त्याची सगळी परिस्थिती माहिती करून आपली महिला त्या गाडीत बसवा. आणि इथून जात असताना माझी तुम्हाला परत एकदा सूचना आहे की तो व्हिडिओ सगळ्यांनी ज्याच्याकडून भेटून तो पाहून घ्या कशा प्रकारे. अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.